दारू तस्करांचे मनसुबे उधळले. गुजरातकडे निघालेला विदेशी दारूने भरलेला कंटेनर नंदुरबारात जप्त. 90 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. दारू तस्करीवर शहादा पोलिसांचा घणाघात. विदेशी दारूची मोठी खेप पकडली. शहादा तालुक्यातील प्रकाशा परिसरात विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर शहादा पोलिसांच्या डीबी पथकाने धडक कारवाई करत तब्बल 90,29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत विदेशी मद्याचा मोठा साठा आणि कंटेनर ताब्यात घेण्यात आला असून कंटेनर चालकासह 2 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. या घटनेमुळे अवैध दारू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहादा विभागाच्या गुन्हे शोध पथकाला विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने प्रकाशा परिसरात सापळा रचून संशयित कंटेनर अडविला. कंटेनरची कसून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कंटेनरसह संपूर्ण मद्यसाठा जप्त केला. प्राथमिक तपासात हा कंटेनर हरियाणा राज्यातून शहादा मार्गे गुजरातमध्ये विदेशी दारूची अवैध तस्करी करण्यासाठी जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गुजरातमध्ये मद्यबंदी असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची तस्करी केली जाते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास त्या अनुषंगाने अधिक व्यापक पद्धतीने सुरू करण्यात आलाय. कारवाई दरम्यान कंटेनर चालकासह 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, दारूचा साठा नेमका कुठून आणला गेला आणि तो गुजरातमधील कोणत्या ठिकाणी पोहोचवण्यात येणार होता याचा शोध पोलीस घेत आहेत. ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात API संदीप वाघ, ASI चंद्रकांत देसले, पोलीस हवालदार दीपक चौधरी तसेच पोलीस शिपाई भगवान सावळे आणि कपिल मंदिर यांनी सहभाग घेतला. शहादा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात राज्य उत्पादन शुल्क कायदा व इतर लागू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या अवैध दारू तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहे. अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी उचललेल्या धडक पावलाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.